पुन्हा एकदा दृश्य येत आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरून। थोड्या वेळापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह स्मृतीस्थळी अभिवादन केलं होतं आणि आता थोड्याच वेळात मनसे प्रमुख राज ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील स्मृतीस्थळी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत। राज ठाकरे यांचे काका बाळासाहेब ठाकरे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली राज ठाकरे यांनी राजकारणाची सुरुवात केली, ज्यांच्या सोबत अनेक दिवस राज ठाकरे यांनी राजकारण हे शिकलं आणि त्यात सक्रिय झाले, त्यांच्या काकांना अभिवादन करण्यासाठी थोड्याच वेळात राज ठाकरे आता त्यांच्या स्मृतीस्थळी येणार आहे। उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलेलं आहे। रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांनीही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी येत त्यांना मानवंदना वाहिली, अभिवादन केलं। तर आदित्य ठाकरे ही बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी त्यांच्या आजोबासोबतच्या आठवणींना उजाळा देत असतात। आजही तशाच प्रकारे आठवणींना त्यांनी उजाळा दिला। आणि त्यांच्या स्मृतीस्थळी येत बाळासाहेब ठाकरेंना त्यांनी अभिवादन केलेलं आहे। या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी एक वेगळी आणि विशेष बाब म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणं। मराठी भाषेच्या निमित्तानं एक मोर्चा निघाला, एक मेळावा काढण्यात आला आणि त्या मेळाव्यात 2 दशकांनंतर राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे एकत्र एका व्यासपीठावर आले। त्यानंतर राज्यभरात शिवसैनिकांकडून बॅनरबाजी करण्यात आली आणि बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं बोलण्यात आलं। आणि त्यानंतर आता आजच्या या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी राज ठाकरे हे स्मृतीस्थळावर पोहोचलेले आहे। उद्धव ठाकरे ही स्मृतीस्थळावर आहे। आणि ठाकरे बंधू आजही एकत्र या स्मृतीस्थळावर आलेले आहेत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी। तर मराठी कामगारांचा, मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा मुद्दा ज्यांनी महाराष्ट्रात उपस्थित केला, मुंबई महाराष्ट्राचीच असं म्हणून मुंबईच्या लढ्याला यश मिळवून देण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं जातं। त्यामुळे मराठी माणूस म्हणजे शिवसेना असं कार्यकर्त्यांकडून बोललं जातं, असं शिवसेनेकडून बोललं जातं। त्याच बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक स्मृतीस्थळी येत असतात आणि आता राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन केलेलं आहे। या संदर्भात माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। शुभम, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित येत स्मृतीस्थळाला अभिवादन केलंय बाळासाहेब ठाकरेंच्या। आणि खरं तर आज एकतर अत्यंत मोठा दिवस शिवसैनिकांसाठी, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी आणि अशामध्येच आज पुन्हा एकदा या दिवसाला एक मोठं महत्व की दोन्ही ठाकरे बंधू आज पुन्हा एकदा जे आहेत बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ या ठिकाणी आपल्याला एकत्रित दिसून आलेले आहेत। खरं तर ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं होतं त्यावेळेस ते दोन्ही बंधू जे आहेत एकत्र दिसून आले होते आणि त्यानंतर मात्र डायरेक्ट आज या ठिकाणी जे आहेत पुन्हा एकदा एकत्र जे आहेत ते दिसून आलेले आहेत। बघू शकतोय मागील काही महिन्यांपासून दोन्ही ठाकरे बंधू यांच्यातल्या भेटीगाठी वाढत चाललेल्या आहेत। एकीकडे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये मंत्री समाविष्ट होणार आहे अशा सगळ्या चर्चा सुरू असताना मात्र दोन्ही ठाकरे बंधूंचं मनोमिलन एक वेगळ्याच प्रकारे जे आहे ते सातत्याने समोर येत आहे। दिवाळी असो, दसरा असो, गणपती असो यासाठी दोन्ही ठाकरे बंधू सहपरिवार एकत्र दिसून येत आहेत आणि अशामध्येच आज बाळासाहेब ठाकरे यांच्या 13व्या स्मृतिदिनानिमित्त जे आहेत दोघं ठाकरे बंधू आज पुन्हा एकदा स्मृतीस्थळ या ठिकाणी एकत्रित दिसून आलेले आहेत। तर पाहायला गेलं तर 20 मिनिटं जे आहेत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या परिवारासहित या ठिकाणी राज ठाकरे पोहोचतील याची वाट बघितली आणि त्यावेळेस राज ठाकरे आले तेव्हा त्यांना स्वतः जे आहेत दोघं या ठिकाणी गेलेले आहेत
आणि स्मृतीस्थळी जे आहे त्यांनी अभिवादन केलेलं आहे राज ठाकरे यांनी। पहिले उद्धव ठाकरे या ठिकाणी आले होते आणि त्यानंतर मात्र आता राज ठाकरे या ठिकाणी आलेले आहेत। बघू शकतो एक स्पष्ट चित्र जी आहेत ती या ठिकाणी दिसून येत आहेत। कुठेतरी दोन्ही ठाकरे बंधू हे येणाऱ्या काळात एकत्र तर येतीलच, पण मात्र पारिवारिक मनोमिलन जे आहेत हे या दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये वाढताना आपल्याला दिसून येत आहेत। दिवाळीच्या वेळेस देखील राज ठाकरे यांच्या दीपोत्सवासाठी यांची उपस्थिती जी आहे उद्धव ठाकरेंची ही या ठिकाणी दिसली होती आणि मात्र आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त पुन्हा एकदा या ठिकाणी दिसून येत आहेत। बघू शकतो एक व्यासपीठ जे आहे ते देखील या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे आणि व्यासपीठच्या जवळ जे आहेत सगळे आता हे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत आपल्या परिवारासहित त्या ठिकाणी गेलेले आहेत। सर्व मनसेच्या आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील सर्व नेत्यांचं असेल, आमदारांचं असेल, अगदी शुभम, आपण पाहतोय व्यासपीठावरची दृश्य आहे। रश्मी ठाकरे दोघे बंधू सोबत बसलेले आहे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, त्यांच्यासोबत आदित्य ठाकरेही बसले, मात्र अमित ठाकरे हे आले नाहीये का? अर्थातच अमित ठाकरे यांचा कुठला वेगळा दौरा असेल किंवा मग अमित ठाकरे सध्या मुंबईमध्ये आहेत की नाही आहेत याची चौकशी जी आहे ती देखील करणं तेवढंच गरजेचं आहे। पण सध्या आपण चित्र बघू शकतो हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि अर्थातच काल देखील अमित ठाकरे यांचं एक मोठं आंदोलन जे आहे ते नवी मुंबई या ठिकाणी झालं होतं, त्यामुळे नेमकं त्यानंतर अमित ठाकरे कुठे आहेत हे देखील पाहणं तेवढं महत्वाचं असणार आहे। पण त्यापूर्वी आताची ही ताजी दृश्य दोन्ही ठाकरे बंधू आपल्या परिवारासहित एकत्र आलेली प्रणिता। अगदी शुभम, राज ठाकरे यांचं कुटुंबीयही अभिवादन करण्यासाठी येणार आहे का? कारण दिसत नाहीये। अर्थातच या ठिकाणी राज ठाकरे जे आहेत ते दिसत आहेत, पक्षातील सर्व नेते मंडळी जी आहेत ती देखील दिसून येत आहेत। अर्थातच गर्दीचं या ठिकाणी वातावरण आहे कारण की आपण बघू शकतो जागा ही प्रचंड छोटी आहे आणि कुठेतरी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात आहेत आणि अशामध्येच राज ठाकरे हे कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत या ठिकाणी पोहोचले आहेत की नाही हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे कारण की प्रोटोकॉल नुसार जे आहे कॉन्वो जो त्यांचा या ताफा जो या ठिकाणी त्यांचा राज ठाकरेंचा दाखल झाला, त्यामुळे नेमकं गाडीतनं कोण कोण आलं हे देखील माहिती घेणं एक महत्वाची बाब असणार आहे। पण यापूर्वी आता हे स्टेजवरील जे दृश्य आहे बघू शकतो की आदित्य ठाकरे या ठिकाणी दिसून येत आहेत, राज ठाकरे आहेत, उद्धव ठाकरे आहेत, त्यामुळे राज ठाकरे यांच्या परिवारातील कोणी सदस्य सध्या व्यासपीठावर तरी आपल्याला दिसून नाही येत आहे। अभिवादन करत्या वेळेस स्मृतीस्थळी कोणी होतं का हे देखील एक चौकशीचा भाग जो आहे तो आता झालेला आहे। त्यामुळे नेमकं राज ठाकरे एकटे झालेले आहेत, त्यांचे परिवारातील इतर सदस्य नाही आहेत का असा देखील प्रश्न उपस्थित होतच आहे। पण मात्र याच्या मागे काय कारण असते हे देखील जाणून घेणं किंवा त्याची माहिती घेणं एक महत्वाचं काम जे आहे ते असणार आहे प्रणिता। अगदी शुभम, आपण पाहिलं जेव्हा मराठी भाषेचा मुद्दा आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे 20 वर्षांनी 2 दशकांनंतर एकत्र आले तेव्हा ही शिवसैनिकांकडून बॅनरबाजी करण्यात आली होती, मनसैनिकांकडून बॅनरबाजी करण्यात आली होती आणि बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण झालं असं या बॅनरवर आशय होता। तेच चित्र आज स्मृतीस्थळी पाहायला मिळतंय का? अर्थातच ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस हयात होते त्यावेळेसच्या चर्चा होत्या की ठाकरे बंधूंनी एकत्र यायला पाहिजे, राज आणि उद्धव यांच्यामधले जे काही वाद आहेत किंवा जे काही गैरसमज आहेत ते कुठेतरी दूर झाले पाहिजे आणि हे दोन्ही बंधू एकत्र आले पाहिजे अशी सर्वांची इच्छा होती आणि बाळासाहेबांची देखील इच्छा होती। पण मात्र आता ज्या पद्धतीने बॅनरबाजी करण्यात येत आहे किंवा ज्या पद्धतीने हे दृश्य आहेत त्यामुळे कुठेतरी उशीर झालेला आहे, पण मात्र दोघेही एकत्र आलेले आहेत असं चित्र जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रासमोर देशासमोर जे आहे ते दिसून येत आहे। ठाकरे बंधू एकत्र येणं याच्यामुळे अनेकांना पोटदुखी जी आहे ती देखील होताना दिसून येत आहे, थेट गल्लीपासून दिल्लीपर्यंत देखील होताना दिसून येत आहे। पण अशामध्ये दोघांचं एकत्र येणं मनोमिलन होणं हा एक पारिवारिक भाग झाला, पण राजकारणाची याचा काही कुठे यांना फायदा होतो का किंवा मतांच्या स्वरूपात कुठे काही बदल जो आहे तो महाविकास आघाडीसाठी किंवा मनसेसाठी हा दिसून येतो का? कारण की मनसेचा सध्या विधानसभेमध्ये जो त्यांचा एक आमदार होता तो देखील आता या ठिकाणी नाही आहे, त्यामुळे 4 वर्षानंतर ज्या विधानसभेच्या निवडणुका होतील तोपर्यंत हे एकत्र असतील का, जिंकतील का असे अनेक प्रश्न जे आहेत ते समोर उपस्थित होतात। शुभम, या निमित्ताने आणखी एक महत्वाचा राजकीय प्रश्न असा उपस्थित होतोय की काँग्रेसनं भूमिका घेतलेली आहे, राज ठाकरेंना सोबत घेणार नाही। अर्थातच एक दिवसीय काँग्रेसचं शिबिर झालेलं आहे आणि त्यामध्ये काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की महाविकास आघाडीतील एक पक्ष जो आहे म्हणजेच अर्थातच उद्धव ठाकरे यांचा पक्ष तो सांगत आहे मनसेला सोबत घेण्याचा, पण याच्यासाठी कुठेतरी काँग्रेसची महाराष्ट्रातली जी फळी आहे त्यांचा नकार दिसून येत आहे आणि प्रत्येक गोष्टीचे मोठ्या पक्षांचे निर्णय जे आहेत ते वरिष्ठांकडनं दिल्लीमध्ये होत असतात, कोर कमिटी जी आहे ते घेत असते। महाराष्ट्रातील नेत्यांचा सूर पाहता कुठेतरी मनसेबद्दलचा निर्णय हा वरिष्ठ नेमकं काय घेतात हे पाहणं महत्वाचं असेल, कारण की अर्थातच बघू शकतो इनकमिंग आणि आउटगोईंग ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे।
मनसेला सोबत घेतल्याने कुठेतरी परप्रांतीयांचा मुद्दा, मराठी मुद्दा हा तर समोर येतोच आणि त्यामुळे कुठेतरी काँग्रेसला देखील दगाफटका होऊ शकतो आणि आजचेच काहीचे प्रश्न जे आहेत ज्यावेळेस शुभम, तुम्ही आपल्यासोबत असेच जोडलेले राहा, तुमच्याकडे पुन्हा एकदा येणार आहे आपल्या